हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. लास्ट लेक्चरला आपण 270 पर्यंत क्वेश्चन्स पाहिले होते. तर आजचा दिवस आहे आपला 8वा आणि आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचे आहे 270च्या पुढचे क्वेश्चन्स. तर आपण स्टार्ट करू. लास्ट सगळे क्वेश्चन्स तुम्ही चांगल्या प्रकारे रिवाइज केले असेल, ठीक आहे, आणि त्याच्या नोट्ससुद्धा बनवल्या असेल. तर 271 नंबरचा क्वेश्चन म्हणतो आपल्यासमोर, ऑल AC व्होल्टेज अँड करंट आर मेजर बाय मीटर. म्हणजे ऑल जे AC व्होल्टेज आणि करंट आहे ते मेजर बाय मीटर्स. तर हे आपल्याला ऑलरेडी माहीत आहे. बरं, पुढे काय म्हणते, विच ऑफ द फॉलोइंग व्हॅल्यू इज इंडिकेटेड बाय द मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटी किंवा व्हॅल्यू इंडिकेटेड बाय द मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. म्हणजे मेजरिंग इन्स्ट्रुमेंटद्वारे कोणती क्वांटिटी दाखवल्या जाते. आता आपल्याला माहीत आहे तसंच की जे व्होल्टेज आणि करंटचे व्हॅल्यू मीटर्समध्ये दाखवल्या जातात किंवा शो होतात त्या नेहमी RMS व्हॅल्यू असतात. तर त्याचं राईट आन्सर राहणार RMS व्हॅल्यू. तसं ऑप्शन दिले आणि पीक व्हॅल्यू, ॲव्हरेज व्हॅल्यू, मॅक्झिमम व्हॅल्यू आणि RMS व्हॅल्यू. तर राईट आन्सर आहे आपला RMS व्हॅल्यू. व्होल्टेज आणि करंटच्या ज्या व्हॅल्यूज असतात त्या RMS व्हॅल्यू असतात आणि पॉवरची जी व्हॅल्यूज असते ती ॲव्हरेज व्हॅल्यू असते. ही लक्षात ठेवा गोष्ट, ठीक आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे, वेन 200 व्होल्ट सायनोसायडल पीक टू पीक व्हेव इज कनेक्टेड अक्रॉस आणि AC व्होल्टमीटर. म्हणजे 200 व्होल्टची जे सायनोसायडल वेव्हफॉर्म आहे पण ती पीक टू पीक वेव्ह आहे. पीक टू पीक म्हणजे पॉझिटिव्ह पीक टू निगेटिव्ह पीक, ते व्होल्टेज आहे 200 व्होल्ट. इज कनेक्टेड टू अक्रॉस अँड AC व्होल्टमीटर, इट विल रीड. तर आपल्याला किती रिडिंग दाखवेल, म्हणजे सॉरी, अँड AC व्होल्टमीटर इट विल रीड. तर AC व्होल्टमीटर किती रीड दाखवेल, म्हणजे रिडिंग काय दाखवेल. तर सॉल्व करायचं आहे आपल्याला. आपण याला सॉल्व करू. आता हे प्रॉब्लेम आहे तर आपण सॉल्व करूयाला. तर हा आपला सायनोसायडल वेव्हफॉर्म आहे. आपल्याला पीक टू पीक व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजे पॉझिटिव्ह पीक टू निगेटिव्ह पीक ही दिलेली आहे 200 व्होल्ट, बरोबर, 200 व्होल्ट. आणि आपल्याला काढायचं आहे अक्रॉस द व्हेव इज कनेक्ट अक्रॉस द AC व्होल्टमीटर. आणि हेच व्हेव जे आहे ती AC व्होल्टमीटरच्या अक्रॉससुद्धा जोडलेली आहे. म्हणजे त्याच सप्लायच्या अक्रॉसमध्ये एक AC व्होल्टमीटर लावलेला आहे. इट विल रीड. आणि त्या व्होल्टमीटरमध्ये काय रीडिंग दाखवेल किंवा व्होल्टमीटर काय रीडिंग रीड करेल. तर आता ही जे वेव्हफॉर्म आहे याचं व्होल्टेज आपल्याला डायरेक्ट पीक व्होल्टेज नाही दिलं, पीक टू पीक दिलं. तर याचं पीक व्होल्टेज किती होऊन जाणार आहे, 100, बरोबर इथे. कारण की हे पीक टू पीक जर 200 असेल तर याचं पीक व्होल्टेज पॉझिटिव्ह पीक म्हणा किंवा निगेटिव्ह पीक म्हणा ते 100 व्होल्ट होणार. आता व्होल्टमीटरमध्ये कोणती व्हॅल्यू दाखवल्या जाते, जस्ट आपण डिस्कस केलेलं आहे की व्होल्टमीटरमध्ये नेहमी RMS व्हॅल्यू दाखवल्या जाते. आणि RMS व्हॅल्यूचा फॉर्म्युला आहे 0.707 इंटू VM. VM म्हणजे मॅक्झिमम व्होल्टेज. तर 0.707 इंटू VM किती आहे, 100. आणि याला जर मल्टिप्लाय केलं तर हे झालं 70.7. तर आपलं राईट आन्सर राहणार 70.7. मोस्ट ऑफ द मुलं याचा आन्सर ऑप्शन नंबर A काढतील. ते डायरेक्ट 200ला 0.707 मल्टिप्लाय करून टाकतील आणि त्यांना वाटेल की आपण बरोबर उत्तर काढलेलं आहे, पण ते उत्तर चुकीचं राहणार. याचं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर C. आणि जे उत्तर चुकलं तुमचं ते बरोबर पहिल्याच नंबरला ठेवलेलं आहे यांनी, की जेणेकरून तुम्ही कन्फ्यूज झाले पाहिजे, तिथंच तुम्ही आन्सर मार्क करून समोर निघून गेले पाहिजे. तर हे कळलं असेल तुम्हाला. बारीक बारीक गोष्टी आहेत ह्या, की हे जे व्होल्टेज आहे हे आपल्याला पीक टू पीक दिलं होतं. पुढे, द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स XC ऑफ द AC सर्किट इज. XCचा फॉर्म्युला माहीत आहे आपल्याला 1/2πfc. XLचा फॉर्म्युला असतो 2πfl, बरोबर. यालाच तुम्ही ωL असं लिहू शकता, कारण की ओमेगाची व्हॅल्यू आहे 2πf. आणि XCचा फॉर्म्युला जर पाहिला आपण तर 1/2πfc असा येणार, ठीक आहे. इथे 2πfl आहे सरळ डायरेक्टली प्रोपोर्शनल, आणि इथे Lच्या जागेवर C आहे पण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आणि यालाच तुम्ही असं लिहू शकता 1/ωc. तर राईट फॉर्म्युला होणार आपल्याकडे ऑप्शन नंबर C, XC बरोबर 1/2πfc, ठीक आहे. पुढचा क्वेश्चन, द रिॲक्टिव्ह पॉवर कॅन बी कॅल्क्युलेट बाय युझिंग फॉर्म्युला. रिॲक्टिव्ह पॉवर कॅन बी कॅल्क्युलेट बाय युझिंग फॉर्म्युला. रिॲक्टिव्ह पॉवर काढण्याचा फॉर्म्युला काय आहे पहा. ॲक्टिव्ह काढण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे V × I × cos θ. आणि तेच जर रिॲक्टिव्ह पॉवर काढायचं असेल तर फक्त साईनच्या जागेवर कॉसच्या जागेवर साईन येतो, म्हणजे V × I × sin θ. तर आता इथं V × I नाही आहे, तर V × I म्हणजेच ॲपरेंट पॉवर, आणि ॲपरेंट पॉवर मोजण्याचं जे युनिट आहे ते KVA आहे. त्याच्यामुळे राईट आन्सर राहणार इथं KVA गुणेला sin θ. याच तुम्ही KVAला जर cos θ ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला हे ॲक्टिव्ह पॉवर भेटते. तर हा जो फॉर्म्युला आहे हा रिॲक्टिव्ह पॉवरचा आहे, आणि हा जो फॉर्म्युला आहे हा P म्हणजे ॲक्टिव्ह पॉवरचा आहे, ठीक आहे. आणि जर तुम्हाला ॲपरेंट पॉवर काढायची असेल तर तिथं फक्त तुम्हाला व्होल्टेज गुणेला करंट एवढंच करायचं आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे, द पॉवर फॅक्टर ऑफ डी सी सर्किट इज. पहा आता इथे पोरं कन्फ्यूज होतील की डी सी सर्किटला तर पॉवर फॅक्टर नसतेच, डी सी सर्किटमध्ये तर असं काही येतच नाही, इन फेज, आउट ऑफ फेज, फेज डिफरन्स, लॅगिंग, लिडिंग वगैरे. मग डी सी सर्किटला पॉवर फॅक्टर असतो का? ज्या मुलांनी अजून महत्त्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो, जे मुलं बॅच केलेली आहे, अभ्यास करतात, त्यांना माहीत आहे हा क्वेश्चन फार सोपा आहे. पण ज्या मुलं अभ्यास करत नाही आहे त्यांना फार हा क्वेश्चन्स कठीण वाटतो. तर डी सी सर्किटचा पॉवर फॅक्टर ऑलवेज 1, कारण की तिथे असं काही नाही आहे लॅगिंग लिडिंगचा कन्सेप्ट. नेहमी पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू जी आहे तिथं 1 आहे. पॉवर फॅक्टरबद्दल बोलतच नाही आपण, पण जर कधी विचारलंही तर पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू 1 हे सांगायची आपल्याला, कन्सिडर फिक्स आहे. तर युनिटी. देन पुढे नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. विथ रेफरन्स टू द व्होल्टेज द करंट इन अँड इंडक्टिव्ह सर्किट. व्होल्टेजच्या रेफरन्समध्ये इंडक्टिव्ह सर्किटमध्ये करंट कसा असतो? आता आपल्याला माहीत आहे रजिस्टिव्ह सर्किट असेल तर करंट आणि व्होल्टेज हे इन फेज राहतात, बरोबर. व्होल्टेज आणि करंट हे इन फेज. इंडक्टरमध्ये जो आहे करंट हा लॅग करत असतो व्होल्टेजला विथ रिस्पेक्ट टू व्होल्टेज. जर व्होल्टेज इथं असेल तर करंट हा लॅग करतो, आयडिया म्हणजे प्युअर इंडक्टिव्ह लोडमध्ये 90 डिग्रीनं लॅग करतो आणि बाकी मग नंतर लेस दॅन 90 डिग्री प्युअर नसेल तर. आणि कॅपॅसिटिव्ह सर्किटमध्ये उलटा आहे, जो करंट आहे तो व्होल्टेजला लीड करतो आहे. ठीक आहे. याच्यामध्ये 90 डिग्रीचा अँगल येणार प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किटमध्ये, तर तिथं व्होल्टेज लॅग करेल, करंट लीड करेल. ठीक आहे. आणि इंडक्टिव्ह सर्किटमध्ये करंट लॅग करेल, व्होल्टेज लीड करेल. तर इथे आपल्याला विचारलेलं आहे की विथ रेफरन्स टू द व्होल्टेज, व्होल्टेजच्या रेफरन्सला करंट कसा असेल. द करंट इन द इंडक्टिव्ह सर्किट, तर करंट कसा असेल व्होल्टेजच्या रेफरन्सला. व्होल्टेज कसं असेल असं नाही म्हटलेलं आहे. तर करंट कसा असेल तर लॅग करेल करंट, म्हणजे व्होल्टेजला जो आहे तो करंट लॅग करेल. त्याच्यामुळे ॲन्सर येणार आपलं ऑप्शन नंबर बी राईट. तेच जर इथं म्हटलं असतं की विथ रेफरन्स टू द करंट आणि देन व्होल्टेज विल बी, तर मग व्होल्टेज हे लीड केलं असतं. तर ते सुद्धा लक्षात असू द्या. पुढे म्हटलेलं आहे आर एल सिरीज सर्किट. एक आर एल सिरीज सर्किट आहे आणि हॅज रेजिस्टन्स ऑफ 30 ओहम. त्याचा जो रेजिस्टन्स आहे तो 30 ओहम आहे. अँड इंडक्टन्स ऑफ 40 ओहम्स. जो इंडक्टन्स आहे तो 40 ओहम्स आहे. इंडक्टन्स दिलेला आहे आपल्याला 40 ओहम्स. ॲक्च्युली आता इंडक्टन्स जो आहे तो कशामध्ये मोजला जातो आपण? हेनरीमध्ये. पण क्वेश्चनचं स्वरूप हा कसा आहे की मुद्दामून तुम्हाला इथं इंडक्टिव्ह रिॲक्टन्स न म्हणता फक्त इंडक्टन्स म्हटलेलं आहे. तर आपल्याला इथं कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण असो आपल्याला या व्हॅल्यूशी मतलब आहे, गरज आहे 40 ओहमची. द इम्पिडन्स इज, आणि आता आपल्याला इम्पिडन्स कळायला सांगितलं आहे. तर हा शब्द वाचल्यावर तुम्ही कन्फ्यूज होणार, बरोबर, की सर इथे इंडक्टन्स म्हटलेलं आहे आणि इंडक्टन्स तर हेनरीमध्ये मोजतात आणि इथे तर ओहम दिलेला आहे. तर पहा हे जे व्हॅल्यू आहे ही बरोबर आहे. 30-40 हा फॉर्मॅटच आहे. त्रिकूट सर्किट म्हणतो आपण याला, त्रिकूट म्हणतो आपण याला पायथागोरसचं. म्हणजे त्याचा आन्सर 50 येते सरळ 30-40-50. तर त्याच्यामध्ये 30-40-50साठी हा पॅटर्नच फिक्स पाहिजे आपल्याला, 40च पाहिजे. मग राहिला प्रश्न इथे इंडक्टन्स कसा. तर इथे ॲक्च्युअलमध्ये लिहायला पाहिजे होतं क्वेश्चन्समध्ये इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. तर आता याचा आन्सर काढू आपण. तर आपल्याला माहीत आहे इम्पिडन्स ट्रँगल असा काढतो आपण, एक काटकोन त्रिकोण. इथं असतो झेड, इथं असतो आर आणि इथं असतो एक्स. ठीक आहे. देन मग इथे आता आपल्याकडे आहे थीटा, जो फेज डिफरन्स आहे. आता हे आर एल सर्किट आहे तर इथे एक्सेल असेल, जर आर एल सी असतं तर इथे एक्स असतं. बस आता झेडचा फॉर्म्युला काढायचा आहे. तर झेड बरोबर म्हणजे झेडचा वर्ग कर्णाचा वर्ग बरोबर बाजूच्या वर्गाची बेरीज. ठीक आहे. आरचा वर्ग प्लस एक्सेलचा वर्ग. आता झेड काढायचं आहे आपल्याला, तर याला अंडररूटमध्ये टाकून देऊ आपण. याला अंडररूटमध्ये टाकण्यासाठी काय करावं लागेल? आर स्क्वेअर, म्हणजे याला अंडररूट आर जसं आहे तसंच बाकीचं आर स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर. बस आता व्हॅल्यू पुट करा आणि आन्सर काढा. चला, तर व्हॅल्यू अंडररूटमध्ये पुट करू आपण. आर किती आहे आपल्याकडे? 30 ओहम. तर जो आर आहे तो 30 ओहम आहे, तर 30चा वर्ग होणार इथं. देन एक्सेल आहे 40. याला सॉल्व करायची गरज नाही आहे. जर तुम्ही हे प्रॉब्लेम एकदा, हे व्हॅल्यूसुद्धा बदलत नाही इथपर्यंत, हे प्रॉब्लेम कॉमन येते. तुम्ही एका सेकंदाचं उत्तर मार्क करू शकता 50. पण जे मुलांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो मी हे कसं आहे. तर ज्यांना माहीत नाही आहे त्यांना हे सुद्धा प्रॉब्लेम खूप कठीण आहे. तर झेड बरोबर, आता इथे आपण याला सॉल्व करू. झेड बरोबर अंडररूट 30चा वर्ग होणार 900, 3 तिरे 9 आणि त्याच्यावर 2 शून्य, आणि हा 4 चूक 16 आणि त्याच्यावर 2 शून्य. वर्ग करताना शून्य डबल करावे लागतात. आता 900 आणि 1600ची बेरीज होणार 2500 आणि 2500चं वर्गमूळ होणार 50. 25चं 5 आणि 2 शून्यासाठी 1 शून्य. तर झेड बरोबर आला आपल्याकडे 50 ओहम. तर राईट आन्सर राहील आपलं ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. सोपा क्वेश्चन होता, सोपाच आहे पण
थोडंसं इथं या शब्दामुळे ट्रिकी झालं होतं. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे 279. फ्लोरोसेंट ट्यूब चोक इज बेस्ट एक्झाम्पल ऑफ. फ्लोरोसेंट जो ट्यूब आहे आपला म्हणजे ट्यूबलाईट जो आहे त्याचा चोक हा कशाचं बेस्ट एक्झाम्पल आहे? म्युच्युअल इंड्यूस EMF, स्टॅटिकली इंड्यूस EMF, डायनॅमिकली इंड्यूस EMF आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिकली इंड्यूस EMF. पहा, तर आता हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिकली इंड्यूस EMF आहे याचे दोन एक्झाम्पल असतात, सेल्फ इंडक्शन आणि म्युच्युअल. तर हे तर नाही आहे ऑप्शनमध्ये. राहिलं म्युच्युअलमध्ये दोन कॉईल पाहिजेत, बरोबर, तरच म्युच्युअल इंडक्शन होते. आणि जो चोक असतो आपला फ्लोरोसेंट ट्यूबचा त्याच्या आतमध्ये एकच कॉईल असते. तर हे सुद्धा आन्सर नाही आहे आणि हे सुद्धा नाही आहे, म्हणजे म्युच्युअलीसुद्धा नाही आहे, कारण म्युच्युअलीसाठी दोन कॉईल पाहिजे. देन मग राहिलं आता स्टॅटिकल इंड्यूस EMF आणि डायनॅमिकली. त्यात डायनॅमिकली जर म्हटलं तर तुम्हाला माहीत आहे की जेव्हा आपण एखाद्या कॉईलला किंवा कंडक्टरला कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्डमध्ये रोटेट करतो आणि तेव्हा जो कॉईलमध्ये EMF तयार होतो तेव्हा त्या EMFला डायनॅमिकली इंड्यूस EMF म्हणतो आपण, डायनॅमिकली. आणि जेव्हा ट्रान्सफॉर्मरमध्ये EMF तयार होतो मग तो सेल्फ इंड्यूस असो किंवा म्युच्युअल इंड्यूस असो त्याला आपण स्टॅटिकली इंड्यूस EMF म्हणतो. तर आता इथे सेल्फ इंडक्शन जर दिलं असतं तर आपण अजून त्याला प्रायोरिटी दिली असती, पण इथं बेस्ट एक्झाम्पल कशाचं म्हटलेलं आहे तर त्याचा आन्सर राहणार मग स्टॅटिकली, कारण की चोकमध्ये कोणताही फिरता पार्ट नाही आहे. तर राईट आन्सर राहील आपलं ऑप्शन नंबर बी. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग युनिट इज द करेक्ट वन ऑफ द ॲपरेंट पॉवर. आपल्याला ॲपरेंट पॉवरचं युनिट विचारलेलं आहे. आपल्याला माहीत आहे ॲपरेंट पॉवर काढण्याचा फॉर्म्युला काय आहे? S बरोबर V × I, व्होल्टेज गुणिले करंट. व्होल्टेजचे युनिट येते व्होल्ट आणि करंटचे युनिट येते ॲम्पियर, त्याच्यामुळे जस्ट युनिट राहणार त्याचं VA. आता एक तर VA राहणार किंवा KVA राहणार किंवा मग MVA राहणार. VA, KVA किंवा मग MVA. आता ऑप्शनमध्ये फक्त VA आहे तर चालेल. विच इज द, सर ऑप्शनमध्ये VA आहे आणि KVA आहे तर मग काय करायचं? तसं येणारच नाही, ते ऑप्शनच चुकीचे आहे. जर आले तर मग बोथ पाहिजे, VA सुद्धा आहे आणि KVA सुद्धा आहे. आणि जर खूपच झालं तर मग तुम्हाला प्रायोरिटी द्यायची असेल तर मग तुम्ही KVAला देणार. विच इज ॲपरेंट पॉवर इन AC ऑपरेशन. विच इज ॲपरेंट पॉवर इन AC ऑपरेशन. आता जस्ट आपण डिस्कस केलं आहे की ॲपरेंट पॉवर म्हणजे व्होल्टेज आणि करंटचा गुणाकार. पण आता इथे जे व्होल्टेज आणि करंट घेतो आपण ते RMS व्होल्टेज आणि RMS करंट तेच असतात. ठीक आहे, तुम्ही पॉवर कोणतीही काढा, आपल्याला RMSच व्हॅल्यू घ्यायची असते, पण जी पॉवर निघते ती ॲव्हरेज असते, हे सुद्धा लक्षात ठेवा. तर प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट, प्रोडक्ट ऑफ इथे म्हटलेलं आहे प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट, व्होल्टेज आणि करंटचा गुणाकार आहे. दुसरं ऑप्शन म्हणते आहे प्रोडक्ट ऑफ RMS व्होल्टेज आणि RMS करंट, RMS व्होल्टेज आणि RMS करंटचा गुणाकार आहे. तिसरं ऑप्शन म्हणते आहे प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट ॲट नो लोड, प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट ॲट नो लोड. ठीक आहे, म्हणजे नो लोडवर व्होल्टेज आणि करंटचा गुणाकार आहे. तसं काही नसते त्याच्यामध्ये लोड आणि नो लोडचा. नो लोडवर तर उलटं करंटच फ्लो होणार नाही. आणि प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट ऑफ फुल लोड, तर हे सुद्धा नाही आहे. तर तसं जर एका दृष्टिकोनातून पाहिलं तर पोरं खूप कन्फ्यूज होतील आणि आन्सर नंबर D सुद्धा मार्क करतील की बा लोड जोडला आहे तेव्हाच करंट घ्यावं लागेल आपल्याला, तर पण ते आन्सर चुकीचं राहील आपलं. आपल्याला इथे पाहिजे RMS व्होल्टेज आणि RMS करंटचा गुणाकार, ज्याने आपण ॲपरेंट पॉवर काढू शकतो. ठीक आहे, तर ती लोडवरच असेल, पण ऑप्शन नंबर B हे जास्त क्लिअर करते आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे 282 नंबर. इन 3 फेज सर्किट द रीडिंग ऑफ वॅटमीटर ऑफ युनिटी पॉवर फॅक्टर. युनिटी पॉवर फॅक्टर आहे आणि रीडिंग ऑफ वॅटमीटर विचारलेलं आहे. आता आपल्याला माहीत आहे की जर युनिटी पॉवर फॅक्टर असेल तर दोन्हीही वॅटमीटरचं जे रीडिंग असते ते सारखं असते, बरोबर. तर आता आपण ऑप्शन वाचू की P बरोबर W1 - W2. इथे त्यांनी फॉर्म्युला दिलेला आहे आपल्याला. B ऑप्शन आहे P बरोबर W1 + W2 बरोबरच असते. आणि C आहे P बरोबर W1 - W. हा ऑप्शन तर सेमच झाला आहे. ठीक आहे, याचा काही विषय नाही राहिला, इथं मल्टिप्लिकेशन करून टाका. आणि देन आहे P बरोबर 2 × W1, 2 × W1. आता पहा, हे दोन्ही ऑप्शन्स बरोबर आहे, B आणि D बरोबर आहे. जर आपल्याला टोटल पॉवर काढायची असेल तर ऑब्व्हियसली आपण W1 + W2 करणार. पण आता इथे पॉवर फॅक्टर युनिटी असल्याच्या कारणानं दोघांचंही वॅटमीटरचे रीडिंग आहे ते सारखं असते. मग रीडिंग सारखं असेल तर अशा वेळेस आपल्याला जास्त क्लिअर आहे की आपण डायरेक्ट एकाच्या रीडिंगला 2ने मल्टिप्लाय करणार तर आपल्याला टोटल पॉवर भेटून जाणार. म्हणून इथे राईट आन्सर होणार ऑप्शन नंबर D, P बरोबर 2 × W1. ठीक आहे. देन पुढे नेक्स्ट क्वेश्चन आहे ॲज पर NAC म्हणजे नॅशनल कोड जे आहे द अल्फा न्यूमरिक नोटेशन फॉर AC 3 फेज सप्लाय इनपुट सिस्टीम इज रिप्रेझेंटेड बाय.
म्हणजे जे 3 फेज सिस्टीम आहे त्याला अल्फान्यूमेरिक जे नोटेशन दिलेलं आहे ते कसं आहे. तर पहिलं ऑप्शन आहे RYB न्यूट्रल, दुसरा ऑप्शन आहे UVW न्यूट्रल, L1 L2 L3 न्यूट्रल आणि ABC न्यूट्रल. पहा मित्रांनो, याचा राईट आन्सर होणार बी नंबर UVW आणि N. जर तुम्हाला पेपरमध्ये हा क्वेश्चन्स आला तर क्वेश्चन्स हा कन्फ्युजिंग आहे, लक्षात ठेवा, आणि याचं उत्तरसुद्धा बुकमध्ये चुकीचं दिलेलं आहे. सगळ्यात आधी आपण RYB हा कोड वापरत होतो, पण त्याच्यानंतर मग UVW सेट झाला आहे, UVW आणि न्यूट्रल. आणि जे बुकमध्ये आन्सर दिलेलं आहे ते L1 L2 L3 ठीक आहे, तेही वापरतात, पण अशा केसमध्ये जेव्हा तुम्हाला प्रायोरिटी द्यायचं असेल आणि नेकनुसार जर याचा आन्सर बरोबर असेल तर ते आहे UVW आणि न्यूट्रल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनला जो आपण पहा. द ओपन सर्किट व्होल्टेज ऑफ 12 व्होल्ट बॅटरी इज. एक बॅटरी आहे जी जो 12 व्होल्टची 12 व्होल्टची बॅटरी आहे आणि त्या 12 व्होल्ट बॅटरीचं ओपन सर्किट व्होल्टेज आपल्याला विचारलेलं आहे. तर पहा मित्रांनो, 12 व्होल्टची बॅटरी जर असेल तर ओपन सर्किट व्होल्टला ती बॅटरी 12 व्होल्ट दाखवेल. जर तुम्ही त्याच्यावर लोड जोडत असाल तर ते त्याच्यापेक्षा कमी दाखवेल, कारण की आतमध्ये काही ना काही व्होल्टेज ड्रॉप होणार इंटरनल रेजिस्टन्समुळे. पण आता जी 12 व्होल्टची बॅटरी आहे तिचं जर तुम्ही व्होल्टेज नो लोडवर किंवा ओपन सर्किटवर मोजाल तर तुम्हाला ते 12 व्होल्ट भेटेल. त्याच्यामुळे इथं राईट आन्सर राहणार आपलं ऑप्शन नंबर 12, म्हणजे 12 व्होल्ट, ऑप्शन नंबर ए 12 व्होल्ट. इथं लेस दॅन 12 म्हणते आहे, मोर दॅन 12 व्होल्ट म्हणते आहे, नन ऑफ द धीस, पण याचा आन्सर राहील राईट नंबर ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन, विच वायर इज रिकमेंडेड फॉर अर्थ कनेक्शन ॲज पर ISI कोड. तर आपल्याला इथं अर्थ कनेक्शनसाठी कोणता कलर रिकमेंडेड केला जातो असं विचारलेलं आहे. तर आपल्याला माहीत आहे की जो रेड आहे तो पॉझिटिव्हसाठी, जो ब्लॅक आहे तो निगेटिव्हसाठी, आणि किंवा मग फेससाठी रेड आणि ब्लॅक हा न्यूट्रलसाठी, आणि जो अर्थ आहे त्याच्यासाठी आपण ग्रीन कलर रिकमेंडेड करतो किंवा नेहमी वापरतो. तर ऑप्शन नंबर बी राईट राहील. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे 286 नंबरचं. फॉर प्लेट अर्थिंग द साईज ऑफ GI प्लेट. पहा, इथे आपल्याला साईज विचारलेली आहे. तर साईज जी आहे ती 60 सेंटीमीटर बाय 60 सेंटीमीटर असते, बरोबर, किंवा मग 600 बाय 600 mm मध्ये. पण देन राहते त्याची जाडी. तर जर ती प्लेट GIची असेल तर त्याची जी जाडी आहे ती 6 mm राहते ॲप्रॉक्सिमेटली, राऊंड फिगर, आणि जर ती कॉपरची असेल तर तिची 3 mm जाडी राहते. आता ऑप्शनमध्ये जर आपण पाहिलं तर 60 बाय 60 6.3 ते चालते, 6.3 बरोबर आहे. 60 बाय 60 3.15. तर हे जे 6.3 mm आहे हे सेंटीमीटर आहे, लक्षात ठेवा पहिले 2 नंबर्स, आणि देन थर्ड जो नंबर आहे तो MM त्याची जाडी दाखवते आहे प्लेटची. तर ही जाडी असते 6 mm म्हणजे GIची, आणि जे 3.15 आहे ती असते कॉपरची. तर आता इथे आपल्याला विचारलेलं आहे GI प्लेटसाठी. तर GI प्लेटसाठी मग ऑप्शन राहणार आपला राईट ए. ठीक आहे, कारण इथं 60 सेंटीमीटर बाय 60 सेंटीमीटर आणि इंटू त्याची थिकनेस जी 6.3 mm आपल्याला दिलेली आहे. पुढे पाहू आपण नेक्स्ट क्वेश्चन. टू मेक एक्सटेन्शन इन अर्थ कंडक्टर द मोस्ट सुटेबल जॉईंट इज. आता अर्थ कंडक्टरचं एक्सटेन्शन करायचं आहे, म्हणजे लांबी वाढवायची आहे, तर मोस्ट सुटेबल जॉईंट कोणता आहे. हा क्वेश्चन थोडासा युनिक आहे जर आपण पाहिला तर, कारण की आपल्याला याचं उत्तर खूप सारे विद्यार्थ्यांना जर माहीत नसेल तर चुकण्याची शक्यता जास्त आहे. पहिलं ऑप्शन म्हणते आहे ब्रिटानिया जॉईंट, दुसरं आहे मॅरिट जॉईंट, ओके, त्याच्यानंतर तिसरं जॉईंट मॅरिट जॉईंट, त्यानंतर तिसरं ऑप्शन आहे वेस्टर्न युनियन जॉईंट, आणि चौथं ऑप्शन आहे स्कार्फेट जॉईंट. तर राईट आन्सर राहणार मित्रांनो स्कार्फेट जॉईंट. ठीक आहे, आता हा जॉईंट असतो कसा पहा. याच्यामध्ये काय केलं जातं की जे कंडक्टर्स आहे, थोडंसं आपण याच्या कधी तुम्ही पाहिलं नसेल आधी किंवा पुस्तकात नसेल कुठं तुम्हाला पाहायला, ते इथे याला असं हाफ म्हणजे कट केलं जाते, कट कोणामध्ये या दोन्ही कंडक्टरला, आणि देन त्याला चिपकून त्याच्यामध्ये बाइंडिंग वायर राऊंड अप करून देन त्याला सोल्डरिंग वगैरे आपण करतो. तर अशा टाईपचा हा स्कार्फ जॉईंट आहे. तर हा जॉईंट जो आहे यूज केला जातो याचा बेसिकली अर्थ कंडक्टरची कंडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी. ठीक आहे, ते थोडंसं युनिक क्वेश्चन्स होता, त्याला लक्षात असू दे जा. देन पुढे जाऊ आपण. हाऊ मेनी टाइम्स द फॉल्टी करंट विल बी मोर दॅन द फ्यूज रेटिंग करंट. हाऊ मेनी टाइम्स द फॉल्टी करंट विल बी मोर दॅन द फ्यूज रेटिंग करंट. समजा आता फ्यूजचं रेटिंग आहे समजा आपला 6 एम्पियर, ओके, हा एक फ्यूज आहे ज्याचं करंट रेटिंग आहे समजा, ज्याला आपण करंट रेटिंग म्हणू या फ्यूज रेटिंग म्हणू, ती आहे 6 एम्पियर. आता जेव्हा हा फॉल्ट होईल तेव्हा या लाईनमधून जेव्हा तो फॉल्ट करंट जाणार तो किती पट असला पाहिजे या फ्यूज रेटिंगच्या, म्हणजे त्याची कॅपॅसिटी, म्हणजे फ्यूजसुद्धा खराब झाला नाही पाहिजे किंवा MCB असेल तर तीसुद्धा खराब नाही झाली पाहिजे. तर हाऊ मेनी टाइम्स द फॉल्टी करंट विल बी मोर दॅन द फ्यूज रेटिंग करंट, म्हणजे जो फॉल्टी करंट जाणार आहे या फ्यूजमधून तो या फ्यूज रेटिंगच्या किती पट असला पाहिजे.
आता फॉल्ट करंट हा वेगवेगळा राहतो, 10 ते 100 पटही राहू शकतो शॉर्ट सर्किटसाठी. पण जेव्हा तुम्ही तो जो लोड डिसाईड असेल तिचा, त्याचा एक शॉर्ट सर्किट करंट कॅल्क्युलेट केला जात असतो. ओके. आणि त्या शॉर्ट सर्किट करंटला विचारात घेऊनच फ्यूजचं रेटिंग, त्याची कॅपॅसिटी डिझाईन केलं जाते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे फ्यूज वायर टाकतो आपण, हे रेटेड करंटनुसार टाकल्या जाते. बरोबर. हा सगळा एक अभ्यास असतो. तर इथे जो फ्यूज आहे हा सुद्धा जळला नाही पाहिजे, खराब नाही झाला पाहिजे, तो त्या शॉर्ट सर्किट करंटवर टिकाव धरला पाहिजे. याच्यासाठी हे सगळं कॅल्क्युलेशन्स असतात. तर म्हणून त्यांनी इथे विचारलेलं आहे की हाऊ मेनी टाइम्स द फॉल्टी करंट विल बी मोर दॅन द फ्यूज रेटिंग करंट. तर त्याचं राईट आन्सर आहे 2 to 3 टाइम्स. 2 to 3 टाइम्स. तर इथे ऑप्शनमध्ये आहे ॲटलिस्ट 2 टाइम्स, ॲटलिस्ट 3 टाइम्स, ॲटलिस्ट 3.5 टाइम्स आणि ॲटलिस्ट 4 टाइम्स. तर पहा, आयोगाने जे याचं उत्तर दिलेलं आहे ते 3.5 टाइम्स दिलेलं आहे. 3.5 टाइम्स. पण राईट जर आन्सर याचं पाहिलं तर ते येते ॲटलिस्ट 3 टाइम्स. ॲटलिस्ट 3 टाइम्स. तुम्ही जर गुगल केलं तुम्हाला त्याचं आन्सर 2 to 3 टाइम्स भेटेल. तर ॲन्सरमध्ये करेक्शन आहे, तेवढं करेक्शन करून ठेव जा. आणि जर तुम्हाला पुस्तकाच्यानुसार पाठ करायचं असेल तर मग त्याचा आन्सर 3.5 टाइम्स दिलेला आहे. तर दोन्ही ऑप्शन्स तुम्ही लक्षात असू द्या. पण जास्त बरोबर आहे त्याचं 3 टाइम्स. देन पुढचा क्वेश्चन, व्हॉट शुड बी द व्हॅल्यू ऑफ अर्थिंग रेजिस्टन्स फॉर लार्ज पॉवर स्टेशन. लार्ज पॉवर स्टेशनसाठी आपल्याला अर्थिंग रेजिस्टन्स विचारलेला आहे. लार्ज पॉवर स्टेशन आठवत असेल जेवढेही विद्यार्थी आहे, पहा मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत नाही आहे की कुठं ते क्वेश्चन्स आपण पाहिलेले आहे. कधी कधी मी विसरून जातो, कधी कधी तुम्हाला आठवते. आता जसा हा मागचा जो क्वेश्चन आहे हा आपण नाही पाहिलेला आहे, बरोबर, किंवा याच्या अगोदरचा जो स्कारपेट जॉइंट होता तो नाही पाहिला. पण ते जर सोडले तर सगळेच क्वेश्चन्स आपण आपल्या थेरीमध्ये पाहिलेले आहे. आता मी याच्यामध्ये थोडे युनिक क्वेश्चन्स पण टाकत आहे. तर तुम्ही जेव्हा रूल्सचा अभ्यास केला असेल, बरोबर, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स जे आपण पाहिलं होतं, कार्यशाळेमध्ये पण घेतलेलं आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की जो अर्थिंग रेजिस्टन्स आहे तो 0.5 ओहम असला पाहिजे. 0.5 ओहम लार्ज पॉवर स्टेशनसाठी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ फ्यूज इन अ सर्किट प्रोव्हाइड प्रोटेक्शन अगेन्स्ट. जो फ्यूज आहे तो सर्किटमध्ये कशापासून प्रोटेक्शन देतो. सगळ्या दुनियाला माहीत आहे, आपल्याला सुद्धा माहीत असेल की जी फ्यूज लावतो किंवा जे MCBs लावतो आपण, ते ओव्हर करंट आणि शॉर्ट सर्किटपासून प्रोटेक्शनसाठी वापरल्या जाते. तर त्याच्यामुळे याचा राईट आन्सर राहणार ऑप्शन नंबर सी, शॉर्ट सर्किट आणि ओव्हरलोड. आता हा क्वेश्चन्स टाकण्याचा उद्देश काय होता पहा. खूप सारे विद्यार्थी काय करतात, याचा आन्सर बी मार्क करून टाकतात, ओव्हरलोड. किंवा मग होऊ शकते इथं ओपन सर्किटच्या जागी जर शॉर्ट सर्किट असतं तर पहिलंच ऑप्शन मार्क करून टाकतात शॉर्ट सर्किट. पण जर असं तिसरं ऑप्शन असेल शॉर्ट सर्किट आणि ओव्हरलोड, तर ते बरोबर आहे, आपण त्याला प्रायोरिटी दिली पाहिजे. या मग बोथ ऑफ द अबव असेल तर ते म्हणजे शॉर्ट सर्किट आणि ओव्हरलोड असं. ओपन सर्किटपासून तर फ्यूज हा प्रोटेक्शन देत नाही. देन आहे नेक्स्ट क्वेश्चन 291 नंबर, अ फ्यूज शुड बी कनेक्टेड इन. सिंपल क्वेश्चन आहे की फ्यूज जो आहे तो नेहमी फेज वायर किंवा लाईव्ह वायर जो म्हणतो आपण त्याला, त्याच्या सिरीजमध्ये जोडला पाहिजे. तर सिरीज विथ ऑफ न्यूट्रल कंडक्टर, पॅरलल ऑफ न्यूट्रल कंडक्टर, सिरीज ऑफ लाईव्ह कंडक्टर, पॅरलल ऑफ लाईव्ह कंडक्टर. राईट आन्सर राहणार ऑप्शन नंबर सी. जे सोपे आहेत त्याला आपण जास्त वेळ देऊ नये. आणि मी तुम्हाला नेहमी सांगितलं, परत अजून एकदा आठवण करून देतो की याच्यामध्ये तुम्हाला सोपे, मीडियम सगळ्याच लेवलचे क्वेश्चन्स भेटतील. वारंवार रिव्हिजन करून आठवण करून देण्याचं कारण हेच की या बॅचचा मेन फोकस आहे आपला महावितरण, आणि याच बॅचचा फायदा मग तुम्हाला अजून दुसऱ्या एक्झाम्सला सुद्धा होणार आहे. ठीक आहे. देन पुढे 292, ऑन व्हॉट हाईट फ्रॉम द ग्राउंड लेवल लॅम्प होल्डर इज फिक्स. जे लॅम्प होल्डर लावतो आपण ग्राउंड फ्लोअरवरून, ते किती हाईटवर लावले पाहिजे. जर तुम्ही त्याचा हाईट जर पाहिली तर ती आहे ॲक्च्युली 2.25 मीटर. 2.25 मीटरवर आपण ग्राउंडपासून ते लावले पाहिजे. तर आता इथं 1.5 मीटर्स दिलेलं आहे, 2 मीटर्स दिलेलं आहे, 3 मीटर्स दिलेलं आहे, 2.5 मीटर्स दिलेलं आहे. तर 2.5 तर रॉंग होणार, ते त्याच्यापेक्षा जास्त चाललेलं आहे. तर राईट आन्सर राहणार मग इथं 2 मीटर्स, कारण की इथं 2.25 आहे आणि इथं नाही आहे. जर असतं जसं तसं तर आपण त्याला मार्क केलं असतं. म्हणून इथं राईट आन्सर राहील ऑप्शन नंबर बी, 2 मीटर्स. हाऊ मेनी नंबर ऑफ लाईट पॉईंट इन वन सर्किट. एका लाईट पॉईंटमध्ये, एका लाईटिंग सर्किटमध्ये इन वन सर्किट हाऊ मेनी नंबर ऑफ लाईट पॉईंट. एका सर्किटमध्ये, आता तिथे फक्त एकच सर्किट म्हटलेलं आहे, ॲक्च्युली तिथे एक लाईटिंग सर्किट म्हणायला पाहिजे होतं. काही प्रॉब्लेम नाही, त्याच्यावरून डेटा आपल्याला क्लिअर होते. तर एका लाईटिंग सर्किटमध्ये मॅक्झिमम किती पॉईंट्स असले पाहिजेत. तसंच नियमानं जर पाहिलं, तुम्ही आकडा पाहिला असेल तर 10 पॉईंट्स आपण सोबतमध्ये वाचलेलं किंवा इतर सगळ्या पुस्तकामध्ये वाचलेलं, रूल्समध्ये वाचलेलं आहे की एका लाईटिंग लोडवर जास्तीत जास्त 10 पॉईंट्स किंवा 800 वॅटचा लोड जोडला पाहिजे. बरोबर. आता इथे ऑप्शन्स पहा काय म्हणते आहे, कुठंच 10 पॉईंट नाही आहे. म्हणजे तसंच पाहिल्याबरोबर कळते एक ओव्हरलुक 8 पॉईंट, 4 पॉईंट, 8 पॉईंट, 4 पॉईंट. हे 4 पॉईंट
4 पॉईंट पहिल्या फुरसतमध्ये तर कटले, राहिले 8 पॉईंट 200 वॅट. आता 8 पॉईंट जर 200 वॅट घेतलं तर 1600 वॅटचा लोड झाला तो, तर हे ऑप्शन झालं चुकीचं आपलं. देन 8 पॉईंट 100 वॅटचा लोड आहे इच, म्हणजे हे झालं 8 10 म्हणजे 100 गुणिले 8 केलं तर 800 वॅट. तर 1000पेक्षा कमी झालेला आहे आणि दिलेल्या ऑप्शन्सनुसार योग्य ऑप्शन्स आहे ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. आणि तसं जर पाहिलं असतं, जर यांना 10 पॉईंट्स म्हणायचं असतं तर मग त्यांनी फक्त 10च पॉईंट म्हटलं असतं. 10 पॉईंट 100 वॅटचे जर कन्सिडर केले असतं तर ते 1000 वॅट झालं असतं आणि मग ते सुद्धा चुकीचं असतं. तर एक तर फक्त 10 वॅट पाहिजे होतं, 10 पॉईंट्स पाहिजे होतं. आणि जर 10 पॉईंट्स असेल तर मग त्या दोघांचा गुणाकार असा पाहिजे होता की जो 800 आला पाहिजे. तर इथे आता 1000पेक्षा कमी जा म्हणजे 800 जो आहे तो आलाच आपला, तर चालते. देन पुढे म्हटलेलं आहे स्विच बोर्ड इज फिक्स ॲट द हाईट ऑफ. जो स्विच बोर्ड आहे तो कोणत्या हाईटवर लावला पाहिजे, माहीत आहे आपल्याला 1.5 मीटर्स हाईटवर लावला पाहिजे. तर 4 मीटर, 1.5 मीटर्स, 3 मीटर्स, 2 मीटर्स. ठीक आहे. तर राईट आन्सर राहणार याचं 1.5 मीटर्स. लगेच जसा क्वेश्चन्स वाचला तसंच तुमच्या डोक्यामध्ये क्लिक झालं पाहिजे राईट आन्सर कोणता आहे. तर जे रिपीटर्स असतील ते, जे नव्यानं बॅच पाहत आहे, नवीन असतील, जे सेल्फ स्टडी करत आहे त्यांचं चला ठीक आहे, त्यांचंही आठवलंच पाहिजे. पण जे रिपीटर्स आहे त्यांना पटकन आठवलं पाहिजे की हाईट काय, म्हणजे माझ्या आधी तुमच्या त्या क्वेश्चनचा आन्सर तुमच्याकडे रेडी असलं पाहिजे. ठीक आहे. तर तुम्हाला म्हणजे कळेल की नाही बा आपला अभ्यास झालेला आहे आणि आपली रिव्हिजनसुद्धा सुरू आहे. पुढे हाऊ मॅनी पॉवर पॉईंट्स आर अलाउड इन वन सर्किट. आता इथं एका सर्किटमध्ये हाऊ मॅनी पॉवर पॉईंट्स म्हटलेलं आहे, म्हणजे ते सर्किट जे आहे ते पॉवर सर्किट आहे आणि त्या पॉवर सर्किटमध्ये पॉवर पॉईंट्सच विचारलेलं आहे. तर पॉवर पॉईंट्स किती अलाउड आहे, तर आपल्याला माहीत आहे पॉवर पॉईंट्स अलाउड आहे 2 आणि जर वॅटेज विचारलं तर ते आहे 3000 वॅट. तर राईट आन्सर राहणार आपलं ऑप्शन नंबर बी 2 पॉईंट्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे अँड ELCB इज नोन फॉर इट्स. ELCB जी आहे ती कशासाठी ओळखल्या जाते, तर प्रोटेक्ट ह्युमन फ्रॉम द इलेक्ट्रिक शॉक. दुसरं म्हटलं आहे टू रेफरन्स द अर्थ कनेक्शन, ऑपरेट विथ हाय अर्थ रेजिस्टन्स आणि ऑल ऑफ दिस. तर पहा मित्रांनो, ELCBच्या फुल फॉर्ममध्येच आहे अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. म्हणजे जर लिकेज करंट जात असेल अर्थमध्ये किंवा अजून कुठे तर त्याच्यापासून ह्युमनला सेफ्टी मिळाली पाहिजे, इवन आपल्या इक्विपमेंटलासुद्धा सेफ्टी मिळाली पाहिजे. तर त्याचं मेन रिझन आहे की आपण ह्युमन तर प्रोटेक्ट ह्युमन फ्रॉम इलेक्ट्रिक शॉक. तर त्याचं राईट आन्सर राहील ऑप्शन नंबर ए. कारण की लिकेज करंट जर जात असेल ना किंवा एखाद्या मोटरमध्ये लिकेज करंट असेल किंवा एखाद्या भिंतीमध्ये मॉइश्चर असेल तिथे लिकेज करंट पास होत असेल आणि अशा सरफेसच्या किंवा मोटरच्या कॉन्टॅक्टमध्ये जर ह्युमन आला, पर्सन आला तर त्याला इलेक्ट्रिक शॉक लागू शकते. पण जर आपण तिथं ELCB लावून ठेवलेले असेल तर लगेच थोडा जरी लिकेज करंट पास झाला त्याच्या ELCBच्या रेटेड व्हॅल्यूपेक्षा तर लगेच ट्रिपिंग येणार आणि ह्युमनला शॉक लागण्यापासून बचाव होईल. तर राईट आन्सर राहील ऑप्शन नंबर ए. पुढे म्हटलेलं आहे अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर ELCB वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ. याचं उत्तर हमखास खूप सारे मुलं आता चुकवतात. ठीक आहे. पहा की ELCB जे आहे ती कोणत्या तत्वावर, कोणत्या प्रिन्सिपलवर याचं वर्क करतात. तुम्हाला वाटेल पुस्तकात जे दिलेले आन्सर्स आहेत ते सगळेच 100% बरोबर असतात, नाही. तर काही आन्सरचे चुकीचे आन्सर्स आहेत ते एक तर मिसप्रिंट होतात या मग काही चुकीचे दिलेले असतात. तर इथे ओव्हरलोड करंट, शॉर्ट सर्किट करंट, रेसिड्युअल करंट आणि न्यूट्रल करंट. ठीक आहे. तर ELCB जे आहे तेच RCCB असते. ओके. ELCB हे ओल्ड व्हर्जन झालं, त्याचं न्यू व्हर्जन आहे RCCB. आणि तुम्हाला माहिती असेल RCCBचं फुल फॉर्म रिसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर. रिसिड्युअल करंट, बरोबर. तर रिसिड्युअल करंटच्या तत्वावर काम करते RCCB आणि ELCB. तर त्याचा राईट आन्सर राहणार ऑप्शन नंबर सी रिसिड्युअल करंट. पण बुकमध्ये किंवा आयोगाने जे याचा आन्सर दिलेला आहे ते आहे न्यूट्रल करंट, जे चुकीचं आहे. त्याला करेक्ट करून ठेवाल आणि लक्षात ठेवा याचा राईट आन्सर आहे रेसिड्युअल करंट. ठीक आहे. पुढे द बेस्ट सुटेड MCB कॅटेगरी फॉर मोटर प्रोटेक्शन. आता पहा MCBच्या 3 कॅटेगरी आहे, एक L, एक G आणि एक DC. एक L ग्रुपची MCB आणि एक G ग्रुपची समजा आणि एक DC. तर जी L ग्रुपची MCBज राहते, ठीक आहे, ती आपण लाईटिंग लोडसाठी यूज करतो आहे. ओके. आणि जे मोटर असेल, मोटर प्रोटेक्शन वगैरे असेल तर त्यासाठी आपण G ग्रुपची MCB यूज करतो आहे. L फॉर लाईटिंग असं लक्षात ठेवायचं, L फॉर लाईटिंग आणि G फॉर मोटर, जनरेटर मोटर असं काही तुम्ही त्याला लक्षात ठेवू शकता. आणि DC जी आहे DCसाठीच आहे. तर इथं राईट आन्सर राहणार ऑप्शन नंबर ए G सिरीज MCB. कारण की इथं मोटर प्रोटेक्शन म्हटलेलं आहे, तर मोटर प्रोटेक्शनसाठी आपण G सिरीजची MCB यूज करतो आहे. पुढे आता नेक्स्ट क्वेश्चन मी तसाच घेतलेला आहे त्याच्यावरचा की L सिरीज MCB कॅन बी यूज इफेक्टिवली इन. आता सांगितलेलं आहे की L सिरीजची जी MCB आहे ती हिटिंग आणि लाईटिंग सर्किट, इंडक्टिव्ह सर्किट, कॅपॅसिटिव्ह सर्किट, इंडक्टिव्ह अँड लाईटिंग सर्किट.
त्याचा राईट आन्सर राहणार ऑप्शन नंबर ए, हीटिंग आणि लायटिंग सर्किट. ठीक आहे, कारण हीटिंग असो किंवा लायटिंग असो हे सगळं रजिस्टिव्ह लोड आहे आणि रजिस्टिव्ह लोडच्यासाठी आपण हे एल सिरीजची MCB यूज करतो. हे दोन्ही क्वेश्चन जे आहे हे तुमच्यासाठी नवीन होते, त्यांनी कन्सेप्टसुद्धा तुमचा क्लिअर झाला आणि ते लिहूनसुद्धा ठेवून द्याल तुम्ही. ठीक आहे कुठे. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्यासमोर, मिनिचर सर्किट ब्रेकर आर रेटेड टू ब्रेक द सर्किट ऑन द बेसिस ऑफ. मिनिचर सर्किट ब्रेकर, जसं आता मगाशी आपल्याला फ्यूजबद्दल विचारलं होतं तसं आता इथं MCB बद्दल विचारलेलं आहे की मिनिचर सर्किट ब्रेकर आर रेटेड, जे रेटेड त्यांना दिलेलं असते टू ब्रेक द सर्किट ऑन द बेसिस ऑफ. कोणत्या बेसिसवर ते सर्किटला ब्रेक करतात हे ठरवले जाते MCBसाठी. तिथे मराठीत जे लिहिलेलं असेल ते वेगळं असेल, बरोबर. मी जे बोलतो आहे ते मी माझ्या अंडरस्टँडिंगनुसार तुम्हाला क्वेश्चन समजून सांगतो आहे, असाच अर्थ तिथे दिलेला असेल, बरोबर. रिकामी जागावर सर्किट ब्रेकर करण्यासाठी मिनिचर सर्किट ब्रेकरची रेटिंग दिली जाते, बरोबर. थोडंसं शुद्ध मराठी आहे, तर ज्यांना एकदमच मराठी हवं आहे तर ते क्वेश्चन्स वाचतील. अदरवाईज जे आपण जर इंग्लिशमध्ये प्रॅक्टिस केली तर तुम्हाला फार सोपं जाईल पेपरमध्ये. तर इथे पहिलं ऑप्शन म्हणतं आहे की 1.3 टाइम्स द अर्थ लिकेज करंट, चुकीचं आहे. 1.3 टाइम्स द ओव्हरलोड करंट, तेही चुकीचं आहे. 1.1 टाइम्स द नॉर्मल रेटेड करंट, तेही चुकीचं आहे. आणि 1.3 टाइम्स द नॉर्मल रेटेड करंट हे बरोबर आहे. नॉर्मल रेटेड करंट जो असतो त्याच्या 30% जास्त, 30% जास्त म्हणजेच 130%. 130 म्हणजे 130 भागेला 100 म्हणजे 1.30 म्हणजेच 1.3. तर राईट आन्सर राहणार याचं ऑप्शन नंबर डी, 1.3 टाइम्स द नॉर्मल रेटेड करंट. महत्त्वाचे आहे हे सगळे क्वेश्चन्स लिहून ठेवा जर तुम्हाला ते कन्सेप्ट माहीत नसेल तर. 301 नंबरचा क्वेश्चन आहे, हिस्टेरिसिस लॉस डज नॉट डिपेंड ऑन द विच ऑफ द फॉलोइंग. ठरवा, जो हिस्टेरिसिस लॉस आहे तो कशावर अवलंबून नसतो. ठीक आहे, पटकन. तोपर्यंत पाणी पितो आहे मी. ठीक आहे, पहा तुम्ही फॉर्म्युला लिहिला असेल हिस्टेरिसिस लॉसचा. काय फॉर्म्युला आहे हिस्टेरिसिस लॉसचा? PH = KH BM पॉवर 1.67 F × V, बरोबर, व्हॉल्यूम. तर आता याच्यामध्ये तुम्हाला पाहायला दिसत असेल की जो हिस्टेरिसिस पॉवर लॉस आहे तो फ्लक्स डेन्सिटी डिपेंड आहे, फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे आणि व्हॉल्यूमवर डिपेंड आहे. जेव्हा एडी करंट लॉस येते तेव्हा इथं T येते आणि पॉवर सगळ्यांच्या स्क्वेअर होते, Bची पण, Fची पण आणि Tची पण. इथे आपल्याला हिस्टेरिसिस लॉस विचारलेला आहे, डज नॉट डिपेंड. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आपण नॉटला गायबच करून टाकतो आणि जे दिसेल पहिलं ते मार्क करून टाकतो. आता सुदैवाने तर पहिलं जे ऑप्शन आहे ते थोडं चुकीचं आहे, म्हणजे आपल्याला जे पाहिजे तेच आहे. पण जर हेच असतं वरतं तर किंवा फ्रिक्वेन्सी वगैरे असतं तर आपण पहिल्या नंबरला ते मार्क करून निघून गेलो असतो पुढे. तर इथे डज नॉट डिपेंड म्हटलेलं आहे, म्हणजे आपल्याला जे 4 ऑप्शन्स आहेत त्यातलं एक असं ऑप्शन शोधायचं की जे चुकीचं आहे. 3 बरोबर आहेत म्हणजे त्याच्यावर डिपेंड असेल. तर पहा, व्हॉल्यूमवर ऑब्वियसली डिपेंड आहे, फ्रिक्वेन्सी दिसत आहे ऑप्शनमध्ये डिपेंड आहे आणि मॅक्झिमम फ्लक्स डेन्सिटी BM त्याच्यावरही डिपेंड आहे. तर या तिघांवर डिपेंड आहे. आपल्याला डिपेंड नाही आहे तर ते विचारलेलं आहे. तर ॲम्बियंट टेम्परेचरवर डिपेंड नाही आहे. तर राईट आन्सर हे राहणार. पण जे बरोबर कन्सेप्ट आहे ते हे आहेत की या तिघांवर डिपेंड असते, याच्यावर डिपेंड नसते आणि आपल्याला नसतेवालाच विचारलेलं आहे, नॉट डिपेंड. म्हणून राईट आन्सर राहणार ऑप्शन नंबर ए. ठीक आहे, जे राईट आहे तिथं मी इकडे केलेलं आहे आणि जे समजून सांगताना राईट आहे ते मी इकडे राईट केलेले आहेत. ठीक आहे, पुढे नेक्स्ट क्वेश्चन, विच वन ऑफ द वाइंडिंग डज नॉट बिलॉंग टू कॉन्सन्ट्रिक वाइंडिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर. पहा मित्रांनो, हा जो क्वेश्चन्स आहे हा मी तुम्हाला आठवत असेल तर MCQ बॅचमध्ये सुद्धा शिकवला होता. असे त्याच्यातलेही तुम्हाला दिसेलच काही क्वेश्चन्स, म्हणजे जे महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत तुम्हाला त्या बॅचमध्ये पाहायला भेटतात. तर डज नॉट बिलॉंग टू कॉन्सन्ट्रिक वाइंडिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर, ट्रान्सफॉर्मर वाइंडिंगशी काय निगडीत नाही आहे असं यांनी म्हटलेलं आहे. पहिलं ऑप्शन आहे क्रॉसओव्हर वाइंडिंग, दुसरं सँडविच वाइंडिंग, तिसरं हेलिकल वाइंडिंग आणि चौथं डिक्स वाइंडिंग. जर आपण पाहिलं तर क्रॉसओव्हर, हेलिकल आणि डिक्स हे जे सगळे प्रकार आहे हे झाले आपल्या याच्या कॉन्सन्ट्रिक वाइंडिंगचे प्रकार. तसे कॉन्सन्ट्रिक वाइंडिंगचे 4 प्रकार येतात टोटल. तर इथे डबल क्रॉसओव्हर येते, एक कंटिन्युअस डिक्स टाईप आहे, क्रॉसओव्हर आहे, हेलिकल आहे आणि स्पायरल वाइंडिंग आहे. तर हे जे येतात हे 4 प्रकार येतात कॉन्सन्ट्रिक वाइंडिंगचे, कॉन्सन्ट्रिक वाइंडिंग क्लासिफाईड. आणि सँडविच वाइंडिंगचे प्रकार येत नाही. त्याच्यामुळे निगडीत काय नाही आहे कॉन्सन्ट्रिक वाइंडिंगशी, तर ऑप्शन नंबर बी राईट आहे आपलं की हे निगडीत नाही आहे. देन पुढे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चनवर.
विच ऑफ द फॉलोइंग इलेक्ट्रिकल मशीन हॅज अ हायेस्ट इफिशियन्सी? पुढीलपैकी कोणत्या मशीनची हायेस्ट इफिशियन्सी आहे? सिंक्रोनस मोटर, DC मोटर, इंडक्शन मोटर, ट्रान्सफॉर्मर. ह्या सगळ्या मोटर आहे, म्हणजे याच्यामध्ये मेकॅनिकल लॉस आहे आणि इफिशियन्सी जी आहे ती कमी आहे. तेच जर आपण ट्रान्सफॉर्मर पाहिलं तर ट्रान्सफॉर्मरमध्ये मेकॅनिकल लॉस नसते आणि जास्तीत जास्त इफिशियन्सी ट्रान्सफॉर्मरची असते ॲज कम्पेअर्ड टू अदर्स मोटर. त्याच्यामुळे राईट आन्सर राहणार आपलं ऑप्शन नंबर डी. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे, कॅपॅसिटी ऑफ ट्रान्सफॉर्मर इज जनरली एक्सप्रेस इन. सिंपल क्वेश्चन आहे. ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटी किंवा ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग हे आपण KVA MVA मध्ये दर्शवतो. तर राईट आन्सर राहणार आता याचा ऑप्शनमध्ये KVA नाही आहे, MVA आहे, तर मग MVA राईट आहे, ऑप्शन नंबर सी. विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन इज नॉट नेसेसरी फॉर द पॅरलल ऑपरेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर. पॅरलल ऑफ ट्रान्सफॉर्मरसाठी कोणती कंडिशन नेसेसरी नाही आहे? इथे विचारलेले आहे, नेसेसरी नाही आहे, नॉट नेसेसरी. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. नॉट. पर्सेंटेज इम्पिडन्स शुड बी सेम, नेसेसिटी आहे, नेसेसरी आहे. पोलॅरिटी ऑफ द बोथ सेकंडरीज शुड बी सेम, तेही नेसेसरी आहे. व्होल्टेज रेटिंग शुड बी सेम, तेही नेसेसरी आहे. आणि रेटिंग मस्ट बी इक्विव्हॅलंट, तेही नेसेसरी आहे. KVA रेटिंग शुड बी सेम, तर हे नेसेसरी नाही आहे. KVA रेटिंग वेगवेगळं असलं तरी चालते, दोघांचा करंट जो आहे तो सुद्धा वेगवेगळा असला तरी चालते. त्याच्यामुळे राईट आन्सर राहणार इथं ऑप्शन नंबर डी. ठीक आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन आहे, द फेज शिफ्ट इन स्टार स्टार कनेक्टेड 3 फेज ट्रान्सफॉर्मर इज. पहा, स्टार स्टार असो की डेल्टा डेल्टा असो, यांच्यामध्ये जे फेज शिफ्ट आहे ते 0 डिग्री आहे, कारण की सेम कनेक्शन आहे. जर डिफरंट कनेक्शन असेल स्टार डेल्टा किंवा डेल्टा स्टार, तर त्याच्यामध्ये 30 डिग्रीचा फेज डिफरन्स असतो. तर इथं राईट आन्सर राहणार आपलं 0 डिग्री, कारण की स्टार स्टार कनेक्शन आहे म्हणून. तेच जर स्टार डेल्टा असतं किंवा डेल्टा स्टार असतं तर मग 30 डिग्रीचा फेज डिफरन्स राहिला असता. द फंक्शन ऑफ कन्झर्वेटर इन ट्रान्सफॉर्मर. माहीत आहे आपल्याला, कन्झर्वेटर टँकमध्ये ट्रान्सफॉर्मरमध्ये कन्झर्वेटर टँकचं काय काम आहे? तर जेव्हा ऑइल गरम होते तेव्हा त्याला एक्सपान्शनसाठी जागा देणे, आणि जेव्हा ऑइल थंड होते तेव्हा त्याला आकुंचन पावण्यासाठी जागा देणे. तर इथे तेच ऑप्शन आपल्याला शोधायचं आहे. प्रिव्हेंट द फ्लो ऑफ मॉइश्चर इन टू द ब्रेक, ते नाही आहे, ते तर काम आपल्या ब्रिदरचं आहे. प्रिव्हेंट द फ्लो ऑफ एअर इन टू द टँक, टॉप इन द टँक, नाही, ते नाही आहे. टू टेक केअर ऑफ एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ ऑइल इन टँक, हे बरोबर आहे. अँड टू इम्प्रूव्ह द पॉवर फॅक्टर, तर हे सुद्धा चुकीचं आहे. राईट आन्सर आहे इथं ऑप्शन नंबर सी. सिंपल. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्यासमोर, ऑप्शन नंबर, विच केमिकल इज यूज इन ब्रिदर फॉर अ ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरमध्ये जो ट्रान्सफॉर्मर आहे त्याचं जे ब्रिदर आहे त्याच्यामध्ये कोणतं केमिकल यूज करतात? तर आपल्याला माहीत आहे, सिलिका जेल जे आहे ते आपण यूज करतो आहे मॉइश्चर्स ॲब्झॉर्ब करण्यासाठी. पुढचा क्वेश्चन आहे, द डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर इज. डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर जो आहे तो कोणता असतो? माहीत आहे, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर हा सगळ्यात शेवटचा ट्रान्सफॉर्मर आहे, जिथे 11 kVचं रूपांतर हे सिंगल फेज 240मध्ये आणि 3 फेज 415 व्होल्टमध्ये केला जातो. तर एक तो डिस्ट्रीब्युशन जो ट्रान्सफॉर्मर आहे तो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. देन पुढे लास्ट क्वेश्चन आहे आपला आजचा, पोटेन्शियल टू द ट्रान्सफॉर्मर यूज विथ अ व्होल्टमीटर कॉल्ड एज अ ट्रान्सफॉर्मर डिटरमाइन ऑफ देअर सेकंडरी ऑफ पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. पहा, क्वेश्चन्स काय म्हणते आहे समजून घ्या. पोटेन्शियल टू द ट्रान्सफॉर्मर यूज विथ अ व्होल्टमीटर कॉल्ड एज अ ट्रान्सफॉर्मर. म्हणजे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर जो आहे त्याचा उपयोग आपण ॲज अ व्होल्टेज मोजण्यासाठी, म्हणजेच पोटेन्शियल मोजण्यासाठी करतो, ज्याला आपण पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर म्हणतो. तर त्या पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरचं सेकंडरी व्होल्टेज किती असते हे आपल्याला विचारलेलं आहे. तर जर ते पाहिलं मित्रांनो, आता पहा, डिटर्मिनेशन ऑफ देअर सेकंडरी ऑफ द पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. तिथं ऑप्शन दिलेलं आहे 240 व्होल्ट, 110 व्होल्ट, 415 व्होल्ट आणि 660 व्होल्ट. तसं जर पाहिलं तर ते 110/√3 असते, पण ऑप्शनमध्ये तसं नाही आहे. त्याच्यामुळे इथं राईट आन्सर राहणार ऑप्शन नंबर बी, 110 व्होल्ट. तर हे होते टोटल आपले 310पर्यंतचे क्वेश्चन्स. तर 271 पासून तर 310पर्यंत पण पाहिलेले आहे. याच्या पुढचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला नेक्स्ट लेक्चरला पाहायचं आहे. जेवढेही नवीन क्वेश्चन्स तुम्ही शिकले असेल ते जेवढेही कन्सेप्ट असेल ते तुम्ही तुमच्या शॉर्ट नोट्समध्ये किंवा रेग्युलर नोट्समध्ये नोट डाऊन करून ठेवा, जेणेकरून जे आहे हे क्वेश्चन्स तुम्हाला परत पाहण्याची वाचण्याची गरज पडणार नाही. सो थँक्यू, बाय बाय.